विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत अरहंत सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा तथागतांचा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी असलेला सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा आर्य भिक्खू सावक संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांना तिवार अभिवादन करून देवानंद पियदस्सी सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या युगपुरुषांमुळे बौद्ध धम्मामध्ये जो जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार महान सम्राट अशोकांनी केला आणि तोच प्रचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भारतामध्ये बौद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचं काम बोधिसत्व बाबासाहेबांच्या हातून ते महान असं कार्य घडलेलं आहे। आज या जेतवन बुद्ध विहारामध्ये आणि बोपापूर खर्डा तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील हा संपूर्ण शेळके परिवार आज या ठिकाणी बुद्ध रूप या बुद्धाच्या मंगल मूर्तीची प्रतिष्ठापना आणि सोबतच गर्भ धम्म मंगल संस्कार विधीचा कार्यक्रम, या गर्भ धम्म मंगल संस्कार विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर अखिल उत्तमराव शेळके व आयुष्मती प्रांजली अखिल शेळके या डॉक्टर दाम्पत्यांच्या हा त्यांचं जे नव बाळ आहे ज्याला गर्भधम्म संस्कार विधीचा कार्यक्रम आपण म्हणत असतो, जो बाळ जन्माला येणार आहे त्या बाळाच्या विषयी आशीर्वाद देण्याकरिता आणि बाळाच्या आईलाही आशीर्वाद देण्याकरिता हा गर्भधम्म मंगल संस्कार विधीचा कार्यक्रम या परिवाराने त्याचं आयोजन केलेलं आहे। उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या ठिकाणी जे आपण एक तथागत बुद्धांची एक गाथा आहे, निब्बुता नुनंग सो माता निब्बुता नुनंग सो पिता निब्बुता इदी सो पतिती, निब्बुता नुनंग सो माता निब्बुता नुनंग सो पिता निब्बुता इदी सो पतिती। याचा अर्थ असा होते की धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला आणि धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्ररत्न राजरत्न लाभला आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। आता यांची नावं सांगायला म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की ती धन्य माता जिच्या पोटी या महान बोधिसत्व बुद्धाचा जन्म झालेला आहे, तर ती आई म्हणजे कोण? कोलीय वंशी महामाया देवी, कोलीय वंशी महामाया देवी। आणि धन्य ते पिता राजा शुद्धोदन आणि सिद्धार्थ गौतमाच्या रूपाने जिला तो पती मिळाला ती म्हणजे राहुल माता यशोधरा। तर हे वाक्य किसा गौतमीचे गौरवाचे उद्गार आहे। बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे, शेवटचा धम्मग्रंथ, जाता जाता बाबासाहेब आपल्याला जणू काय रक्ताचं पाणी करून मोठ्या श्रमानं मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्ध अँड इज धम्मा, बुद्ध और उनका धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जाता जाता देऊन गेले। त्याच्यातच मी हे चॅप्टर या ठिकाणी सांगितलेलं आहे, संदर्भ सांगितलेला आहे, किसा गौतमीचे गौरवाचे उद्गार कोणाच्या प्रती? बुद्धाच्या प्रती। तिने गौरवाचे उद्गार काढले, ते भिक्खुनी संघामध्ये प्रवचित झाले। आता तुम्हाला किसा गौतमीचं नाव घेतलं तर तुम्हाला माहित आहे आज गर्भमंगल संस्कार विधीचा कार्यक्रम आहे म्हणून मी त्याच्यावर बोलत आहो। तर किसा गौतमी जी श्रावस्तीची राहते, कुठची?
किसा गौतमी ही जी स्त्री आहे श्रावस्तीची असते. तर या किसा गौतमीचं जेव्हा लग्न होतं किसा गौतमीचं, तर त्यावेळी ती एका सावकाराच्या घरी श्रेष्ठीच्या घरी तिला देण्यात येतं. तिच्या घरी सगळं सुख संपत्ती आहे, धनसंपत्ती सर्व काही व्यवस्थित आहे. कोणाच्या घरी? किसा गौतमीला ज्या घरी दिल्या गेलं त्या घरी. लक्षात येत आहे तुम्हाला? सुखी संपन्न आहे, धनसंपत्त परिवार आहे. परंतु माहित आहे का, ज्यावेळी किसा गौतमीचं जे तिच्या संसाराला सुरुवात झाली, परंतु तिला मात्र लग्न होऊन पुष्कळ दिवस झाले होते, मुलबाळ होत नव्हतं. कोणाला? किसा गौतमीला होत नव्हतं मुलबाळ. आता ज्या स्त्रीला मुलबाळ होत नाही, आई होणं किती सुंदर घटना आहे. जन्माला जी जी स्त्री म्हणून जन्म घेत असते, तर त्या स्त्रीला आई होणं हे तिच्यासाठी किती पुण्यदायक काम असतं, आहे का नाही? आई होणं ही त्या स्त्रीसाठी जगातली सुंदर अशी घटना आहे तिच्यासाठी, कारण मी आई होणार आहे. पण एक कल्पना करा, एखादी स्त्री, तिचा स्त्री म्हणून जन्म झाला, परंतु ती आईच झाली नाही तर तुम्हाला माहित आहे या जगामध्ये काय होतं, आहे का नाही? एखाद्या तरुण स्त्रीला त्याच्यातही तिचं लग्न झालेलं आहे, परंतु तिला पुष्कळ दिवसापासून मूलबाळ होत नाही, तर समाज काय करतो? सुख आहे का दुःख आहे? सुख आहे का दुःख आहे? पण त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा दोष आहे का? नाही असते. पण लोकांमध्ये एवढं अज्ञान भरलेलं आहे, कारण अविद्या आहे म्हणतात. बुद्धांना सांगितलेलं आहे, अज्ञान आणि अविद्या हेच या जगातलं दुःखाचं कारण आहे. अज्ञानापोटी लोक तसं म्हणतात, आहे का नाही? मग एखादी स्त्री आईच नाही झाली तर तिच्या जीवनात किती दुःख असतं, किती वेदना असते, आहे का नाही? तिला मग कुठला मंगल कार्यालय असते, म्हणजे मंगल परिणयाचा कार्यक्रम असेल, लग्नाचा वगैरे, घरी नाव ठेवण्याचा कार्यक्रम असेल, किंवा बारशाचा कार्यक्रम असेल, किंवा कुठलाही असा मंगल कार्यक्रम असेल, किंवा ज्याला हिंदू स्त्रियांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा, नाही, नको नको नको, तिला नको, तिला स्वतःच मूल नाही आपल्या कार्यक्रमात वगैरे नको, आहे का नाही? असं आहे ना, असं स्त्रियांना नको, तिला मंगल नको, तिला मूल घेत नाही, आपल्या ते सुहासिनी पाहिजे, सुहासिनी. असं ऐकलं ना तुम्ही? सुहासिनी पाहिजे, सुहासिनी आपल्या कार्यक्रमात ती नको, कारण तिला स्वतःच मूल नाही ना आपल्या. तर बरं, ही चुकीची गोष्ट आहे का? चुकीची आहे ना. परंतु काही लोक, आता ते लोक करू द्या, त्यांना बुद्ध धम्म नाही मिळाला, पण आपले लोक आज बाबासाहेबांनी इतके वर्ष झाले आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आपण या गोष्टीतून कमीत कमी बौद्धांनी तरी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. समजलं का? बौद्धांनी तरी, त्यांच्या अज्ञानापोटी ते करून राहिले, ते आहे का नाही? पण आपण करायला पाहिजे का, आहे का नाही? तर आजही म्हणजे जी स्त्री आई होत नाही, तिला किती वेदना आणि किती दुःख भोगायला लागतं या जगामध्ये, त्या स्त्रीचं तिलाच माहित आहे. लक्षात घ्या. तर किसा गौतमी, बुद्धाच्या काळात किसा गौतमी असंच होतं, श्रेष्ठींच्या घरी आहे, धनसंपन्न आहे, पण तिला मूलबाळ होत नाही. मग तिची सासू, सासरा, ननद, पतीही, शेजारी पाजारीही तिला काय द्यायचे? दूषण द्यायचे. कशासाठी? हिला मूलबाळच होत नाही. आता किसा गौतमीला दुःख कायचं आहे? म्हणजे किसा गौतमीला दुःख कायचं आहे? आणि किसा गौतमीला दुःख का भोगावं लागत आहे? कारण तिला मूलबाळ होत नाही आहे. ठीक आहे ना. मग काही काळानुसार, कालांतराने किसा गौतमीला दिवस जातात तिला दिवस. आता जसे दिवस गेल्याच्या नंतर किसा गौतमीला एक गोडस सुंदर असं एक बाळ जन्माला येतं. त्या बाळाचं नाव रोहित ठेवलं जातं. काय ठेवलं जातं? तुम्ही गाण्यामध्ये ऐकले असेल, वाचवा रोहिताचे प्राण. मग आता किसा गौतमीच्या ज्या पोटी ज्या रोहित बाळाचा जन्म होतो, तिला मूलबाळ होत नव्हतं, तर तिचा छळ होता, तिला दुःख होतं, वेदना होत्या. आणि ज्या दिवशी रोहित बाळाचा जन्म झाला, तर तिचे सुखाचे दिवस परत आले. तिचा पुन्हा घरामध्ये काय व्हायला लागला? सन्मान, मस्त वागणूक द्यायला लागले. कारण म्हणजे आता तो मुलगाच काय झाला, तिच्या सुखाला कारण ठरला. आणि मुलगा नाही होत होता म्हणून, बाळ होत नव्हतं म्हणून दुःखाला कारण होतं. तिच्या दुःखाला कारण काय होतं? बाळ जन्माला येत नाही म्हणून. आता बाळ जन्माला आलं तर तिचे सुखाचे दिवस आले. म्हणजे बाळ जन्माला आला,
तर किसा गौतमीचे सुखाचे दिवस आले. म्हणजे इथं सुखाला कारण कोण ठरलाय? उत्तर द्या. बाळ ठरलेलं आहे. सुखाला कारण ठरलं. आता तिचा मस्त घरामध्ये सन्मान व्हायला लागला किसा गौतमीचा. तिचं नाव किसा म्हणजे काय? किसा म्हणजे क्रिश, बारकी बारकी शरीराची सडपातळ बांध्याची होती किसा गौतमी, म्हणून तिला किसा म्हणजे पुरुष शरीर, सडपातळ बांध्याची, बारकी बारकी. तर या किसा गौतमीचा पुन्हा परिवारामध्ये सन्मान, मान सन्मान म्हणजे वाढायला लागला. परिवारामध्ये सगळे लोक तिच्या संगानं, तिच्यासोबत प्रेमानं वागायला लागले, छान पद्धतीने व्यवहार करायला लागले. कोणासोबत? आता किसा गौतमीला वाटलं की मला बाळ जन्माला आलं, मी आई झाली, आई होण्याचं सुख मला प्राप्त झालं, आता माझे सुखाचे दिवस आले. मुलगा जन्माला येणं, बाळ जन्माला येणं हे किसा गौतमीसाठी सुखाला कारण ठरलं. पण एक दिवस ते बाळ जसं अंगणामध्ये, किसा गौतमी अशी बाजूला काम करत होती अंगणात, आणि ते बाळ तिनं सहज अंगणामध्ये सोडून दिलं, तर बाजूला झुडपातून एक विषारी साप आला आणि त्या बाळाचा चावा घेतला आणि सर्पदंशानं तो बाळ जागच्या जागीच मृत्युमुखी पडला. आता किसा गौतमीच्या दुःखाला कारण कोण ठरलं? पुन्हा पहिले बाळ जन्माला येत नव्हतं तर दुःखाला कारण, बाळ जन्माला आलं तर सुखाला कारण, आणि लगेचच तो बाळ मरण पावला तर पुन्हाही दुःखाला कारण. आता तिचे पुन्हा दुःखाचे दिवस आले. सांगा बरं, ही कहाणी खूप लांबलचक आहे, पण आज प्रांजलीचा हा गर्भसंस्कार दिवस आहे म्हणून मी स्त्रीच्या संदर्भात बोलत आहोत. मग किसा गौतमीचा दुःखाला पुन्हा सुरुवात झाली आणि मग किसा गौतमी आता वेडीपिशी का होणार नाही, है का नाही? आणि मग ती आपल्या डोक्याचे संपूर्ण केस तिने मोकळे केले आणि इतकी शोकांतिका आणि इतकी रडत होती, म्हणजे धाय मोकलून रडत होती, इतकी रडत होती, इतकी तिला होश नव्हता. आता ती सगळे नातेवाईक तिला सांगत आहे की शांत राहे, ठीक ना? परंतु माहित आहे का, किसा गौतमीचा का नाही विश्वासच बसत नव्हता माझा बाळ मेला म्हणून, है की नाही? कधी कधी तुम्ही एखाद्या गावाला जर गेले असेल तर कधी कधी कोणाचा बाळ मरण पावला किंवा काही झालं, ते माहित आहे का काय म्हणते, असं कधी ऐकलं असेल? कुठं मरण पावला तर झोपूनच आहे, आत्ताच दूध पेला, आत्ताच माझ्यासोबत घ्या, ते झोपून आहे, तुम्ही का नाही फालतू रडता, असं म्हणतात का लोक? पाहिलं असेल तुम्ही कधी असं मयत अंतिम संस्काराला जर गेले तर किसा गौतमी काय म्हणायचे, हेट माझं बाळ आताच दूध वगैरे आताच पेलं, छान मस्त, आता झोपून आहे, ते थोड्या वेळाने ते जागा होणार आहे, तुम्ही काही म्हणता ते असं. म्हणजे ते तिला माहित आहे, परंतु आईची वेडी माया असते. तर मग किसा गौतमी ऐकत नाही कुणाला, कारण शेवटी ऐक नाही, बाळ आहे आईचं, ते सुखाला कारण ठरलं होतं बाळ, पण तेच बाळ आता काय झालं, मरण पावलं तर दुःखाला कारण ठरलं. पुन्हा तिचे दुःखाचे दिवस परत आले. मग ऐकत नाही म्हणून किसा गौतमीला कुणीतरी बुद्धाचा पत्ता सांगितला की महादानी सुदत्त अनाथपिंडक जेतवनामध्ये, श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्ध आपला वर्षावास त्यांचा सुरू आहे. त्या तथागत बुद्धाकडे जावं, तेच आता याच्यावर काहीतरी आपणाला उपाय सांगेल. आता उपाय सांगण्याच्या नंतर किसा गौतमी लगेच त्या बाळाला असं छातीशीन कवटाळलं, नीट लक्ष द्या, छातीशीन कवटाळलं आणि ती रडत रडत कुठं आली, श्रावस्तीच्या जेतवनात. श्रावस्तीच्या कुठे? जेतवनात. त्या जेतवनात विहारामध्ये आली. आता तिच्या हातात म्हणजे असं पोटोशीन ते मृत्युमुखी पडलेला बाळ, ठीक ना, आणि ते रडत आहे, केस विस्कटलेले आहे खूप, ते तिचा चेहरा कसा आहे, चिंताग्रस्त, शोकग्रस्त, दुःखग्रस्त, हा आसवाचा महापूर तिच्या डोळ्यात येत आहे. आता मला सांगा, बुद्धाकडे ती पोहोचली बाळ घेऊन. आता बुद्धाकडे आल्याच्या नंतर बुद्ध काय करणार आहे तिला? आता मला सांगा, किसा गौतमी लगेच बुद्धाकडे पोहोचली आहे, तर बुद्ध तिला प्रवचन करेल का त्या अवस्थेमध्ये? तिच्या पोटशील काय, मृत्युमुखी पडलेलं बाळ आहे, त्याच्यात ती रडू काय झाली, थकून गेली आहे. आता बुद्ध तिथं प्रवचन करेल का? जिच्या हातात मृत्युमुखी, म्हणजे प्रवचन करेल का? कल्पना करा बरं. प्रवचन जरी तथागत बुद्ध तिथं करेल तर काय तिची अवस्था आहे ऐकण्याची? ग्रहण करू शकेल ती? करूच शकणार नाही. अरे तिचं बाळ मरून आहे ना, मरून पडलेलं बाळ आहे, त्या अवस्थेमध्ये ते ऐकन, आई ऐकन प्रवचन. बुद्ध असं म्हणेल, हे किसा गौतमी बैस, मी तुला प्रवचन करतो, असं म्हणेल का? बरं तिची तरी अवस्था आहे का?
तर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की बुद्धानं तिची अवस्था ओळखली, काही प्रवचन ऐकू शकत नाही. बुद्धाला समजतं ना, माझं प्रवचन कोण श्रवण करेल, कोण ग्रहण करेल, कोण ऐकेल, हे बुद्धाला कळतं. म्हणून बुद्धानं तिथे तिला प्रवचन दिलं नाही, तिला एक उपाय सांगितला. आता ते सगळ्यांनाच माहित आहे काय म्हणत आहे. आता ही कहाणी सांगितली तर पुढचं प्रवचन मला नाही सांगता येत. ती बुद्ध किस्सा गौतमीला असं म्हणतात की तू श्रावस्तीमध्ये जा आणि कुणाच्या तरी घरची मुठभर मोहरी घेऊन ये. काय घेऊन ये? मोहरी घेऊन ये. आणि जर तू मुठभर मोहरी आणशील तर ती मोहरी तू आणली माझ्याकडे तर मी तुझ्या बाळाला जिवंत करीन. असं कोण म्हणत आहे? बुद्ध. बुद्ध खोटं तर नाही बोलत आहे नीट. तर बुद्ध खोटे बोलू शकत नाही, कारण बोधिसत्व आहे, ते बुद्ध आहे, जे बोलतात तसे वागतात, है की नाही. बुद्ध कधी खोटं बोलत नाही. पण बुद्ध काय म्हणत आहे तिला, कारण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ना ती. मग तिला उपायच सांगा लागेल. कोणता उपाय सांगितला? तू मोहरी घेऊन ये, श्रावस्तीच्या कोणाच्या तरी घरून मुठभर मोहरी घेऊन ये. आता हे एवढंच ना, मोठी गोष्ट काय. मुठभर मोहरी आणल्याच्या नंतर माझं बाळ जर मला मिळत असेल जिवंत, चांगली गोष्ट आहे. आता ती लगबग जाणार का नाही. पण किस्सा गौतमी थांब किस्सा गौतमी थांबली. अगं तुला मी मोहरीच आणायला सांगितली मुठभर, पण तू माझी पुढची गोष्ट नाही ऐकली. तुला मोहरी अशाच घरची आणायची आहे की ज्या घरचं अजूनपर्यंत कोणीही मरण पावलेलं नसावं. हेही ऐक माझी गोष्ट. म्हणजे अशाच घरची मोहरी आणायची ज्याच्या घरचं अजूनपर्यंत कोणीही मरण पावलं नाही. हा साधा शब्द, अजूनपर्यंत ज्याच्या घरी कोणीच मरण पावलं नाही, मी असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडे उत्तर काय राहील? तुम्हाला मी विचारलं तर म्हणजे ज्याच्या घरचं अजूनपर्यंत कोणीच मरण पावलं नाही असं तुम्हाला घर जगामध्ये शोधून सापडतं का? आहे का नाही. तर मग किस्सा गौतमी लगबगीनं निघाली. आता निघाल्याच्या नंतर ती प्रत्येक दारामध्ये जाते आणि प्रत्येकाला म्हणते मला मुठभर मोहरी द्या हो, माझं बाळ जिवंत होईल. तर लोक म्हणतात किस्सा गौतमी तुझं दुःख लय भयंकर आहे, तुझा एकुलता एक बाळ मरण पावलेला आहे, नवजात बाळ. तुला मुठभर का किस्सा गौतमी, आम्ही तुम्हाला पोतभर मोहरी देतो, आहे की नाही. पण म्हणते थांबा जी, तुमच्या घरचं कोणी मरण तर नाही पावलं ना. तर कोणी म्हणते माझी आई मरण पावली, कोणी म्हणतं माझा बा मरण पावला, कोणी म्हणतं माझा भाऊ मरण पावला, कोणी म्हणतं माझी पत्नी मरण पावली, कोणी म्हणतं माझी बहीण मरण पावली. तर सगळ्या घरी तिले कोणते शब्द ऐकायला येते? मरण 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 मरण. पूर्ण श्रावस्ती ते घुमते तर प्रत्येक घरी मरण 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 मरण. आमच्याही घरी मरण, आमच्याही घरी मरण, आमच्याही घरी मरण. मग तिला समजते बुद्धाला काय म्हणायचं आहे म्हणून. आता राहिलं का प्रश्नाचं उत्तर, तिचंच उत्तर तिला मिळालं. ती थकून गेली पूर्ण. आईची वेडी माया होती आणि मग ते खूप श्रावस्तीला घरोघरी गेली. कहाणी खूप मोठी आहे किस्सा गौतमी, मी थांबणार नाही, थांबतो या किस्सा गौतमी. आणि मग किस्सा गौतमी बुद्धाकडे आली, जेतवनामध्ये पुन्हा परत आली. आणि आता काय बोलणार बुद्ध तिला? बोलणार का बुद्ध? म्हणजे तिला अनित्यतेचा बोध झाला. तिला समजून आलं की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक दिवस मरणारच आहे का नाही. तर बुद्धानं तिला काही नंतर काही मार्गदर्शन वगैरे काही केलं नाही. सरळ ती संघामध्ये तथागत म्हणतात आता मी घरी जर पुन्हा परत गेली तर पुन्हा मात्र ती माझा छळ आणि मला दुःखाचे दिवस आहे. त्याच्यापेक्षा मला तुमच्या भिक्खुनी संघामध्ये प्रवजित करा, भिक्खुनी बना. तिनं आपल्या केसाचे म्हणजे आपल्या डोक्याचे केस, स्त्रियांचा दागिना कोणता आहे? केस, आहे की नाही. सगळ्यात मोठा दागिना कोणता आहे? आता तिनं केस आपले सगळे आणि सगळा जो साज श्रृंगार आहे, अलंकार वगैरे सगळे तिनं त्याग केला. आणि म्हणून तिला वृक्षचिवर म्हणजे भिक्खुनी संघामध्ये थेरी गाथा, एक स्त्रियांचा पहिला जगातील स्त्रियांचा स्त्री मुक्तीचा ग्रंथ थेरी गाथा आहे. प्रत्येक स्त्रियांनी वाचला पाहिजे. थेरी गाथामध्ये किस्सा गौतमी अमर झाली. थेरी गाथा. थेरी म्हणजे काय? भिक्खुनी. थेरी वरूनच थिअरी हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे. समजलं का तुम्हाला? थिअरी म्हणतो ना आपण, तर हा पाली शब्द इंग्रजीमध्ये गेला. सर्व भाषाची जननी पालीच आहे. पण काही ब्राह्मणवादी मनुवादी लोक आणि तुमच्या डोक्यामध्ये तेच भ्रम आहे, माझ्या डोक्यात होता की संस्कृत भाषा या जगातली पहिली भाषा आहे. देवाने नाही, या जगातली पहिली भाषा
पाले आहे. समजलं का? पण जाता जाता म्हणून आता एक नवदाम्पत्याना म्हणून मी असं सांगतो की आपल्याला तथागत बुद्धांनी धम्म दिलेला आहे. काय दिलेला आहे? धम्म दिलेला आहे. या जगाच्या पाठीवर ख्रिश्चन काय आहे? धर्म आहे. मुस्लिम काय आहे? धर्म आहे. शीख काय आहे? धर्म आहे. जैन काय आहे? धर्म आहे. यहुदी काय आहे? धर्म आहे. पारशी काय आहे? धर्म आहे. ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, जैन, शीख, पारसी, यहुदी, कन्फ्युशियस, ज्यू हे सर्व जगाच्या पाठीवर धर्म आहे. पण बुद्धाचा जगामध्ये एकमेव धम्म आहे. समजलं का? धर्म वेगळे असतात आणि धम्म वेगळा असतात. बाबासाहेबांनी आपल्याला धर्म नाही दिला, बौद्ध धर्म नाही दिला. आता आपण तो शब्द रूढ झाला आपल्या तोंडामध्ये म्हणून, परंतु आपल्याला बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म दिला. धर्म वेगळा असतो आणि धम्म वेगळा असतो. शिकून घ्यायचं, हे बाबासाहेबांनी विश्लेषण केलं आहे. धर्म काय शिकवतो? कुठला तरी देव आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे, ही धर्माची शिकवण आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी आत्मा आहे, आत्मा अमर असते, आत्मा पुनर्जन्म घेते, असं कोण शिकवते? धर्म. बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाने सरळ सरळ ईश्वर आणि आत्मा नाकारलेला आहे. समजलं का? म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचं वैशिष्ट्य काय आहे? बुद्धाने आपल्या धम्मामध्ये ईश्वराला, त्या काल्पनिक देवाला आणि त्या काल्पनिक आत्म्याला अजिबात स्थान दिलेलं नाही. मग बुद्धाच्या धम्मामध्ये कशाला महत्व आहे? मनुष्य आणि मनुष्याकडे असलेलं मन. म्हणून आता इथं माझ्यासमोर डॉक्टर दाम्पत्य बसलेले आहे का नाही? म्हणजे या जगामध्ये ख्रिश्चन धर्म म्हणते, त्यांचं बायबल म्हणते की मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी आत्मा असते. इंग्रजीमध्ये त्याला सोल म्हणतात. काय म्हणतात? सोल. सोल म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे ख्रिश्चन धर्मही आणि त्या ख्रिश्चन धर्माची बायबलही